हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ फोर्सेस. या टाईप्स ऑफ फोर्सेसमध्ये बघा बरेच टाईप पडतात. त्यातला पहिला टॉपिक आज आपण बघूया. त्याचं नाव आहे फंडामेंटल फोर्सेस इन नेचर. तर फंडामेंटल फोर्सेस इन नेचरमध्ये 4 प्रकारचे फोर्सेस आहेत, जे की आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सेस आणि वीक न्यूक्लिअर फोर्सेस. तर फंडामेंटल फोर्सेस इन नेचर काय असते माहिती आहे का? असे फोर्स जे की आपल्यावर नेहमी अप्लाय होत असतात, ठीक आहे, जे की आपल्यावर नेहमी उभे होत असतात, आपल्यावर लागू होत असतात, पण ते आपल्याला जाणवत नाही. ठीक आहे, जाणवत नाही म्हणजे इन द सेन्स ते आपल्याला दिसत नाही, ते बाय नेचर असतात, जे एनी टाईम सुरूच असतात आपल्यावर लागणं, पण ते आपल्याला समजत नाही की ते आपल्यावर लागू होत आहेत. ठीक आहे, जसं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता नेहमी नेहमी आपल्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो? लागू असतो. ठीक आहे, पण आपल्याला समजत नाही की आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागू आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो की फंडामेंटल फोर्सेस आहे, जे की आपल्याला नेचर आपल्यावर अप्लाय करत असते. ठीक आहे, तर असे 4 प्रकारचे फंडामेंटल फोर्सेस आहे, जसे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स. तर आपण सगळ्यात पहिला फोर्स बघूया, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतं माहिती का? इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्टिव्ह किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणा त्याच्यापेक्षा त्याला. इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्टिव्ह. इट इज द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन टू मासेस सेपरेटेड बाय डिस्टन्स. म्हणजे काय की तुम्ही 2 मासेस घ्या, जसं की हे ए मास घ्या आणि इकडे एक बी मास घ्या. मास म्हणण्यापेक्षा याला आपण बॉडी म्हणूया. ही एक बॉडी आहे, ही बी बॉडी आहे. ठीक आहे, आता या ए बॉडीचं काहीतरी मास असेल, त्याला आपण M1 नाव देऊ. ह्या बी बॉडीचं काहीतरी मास असेल, त्याला आपण M2 नाव देऊया. तर ह्या 2 बॉडीमध्ये, ए आणि बी ह्या 2 बॉडीमध्ये नेहमी ह्या ज्या काही बॉडी आहे ह्या एकमेकांकडे काय करतील? अट्रॅक्ट करतील. मग एकमेकांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील. तर का बरं ते एकमेकांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील? कारण की ते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एकमेकांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो का, तो नेहमी अट्रॅक्टिव्ह असतो. बघा, 2 प्रकारचे फोर्सेस आपण गृहीत धरूया. एक की अट्रॅक्टिव्ह, जो एकमेकांकडे ओढतो, आकर्षण करतो, आणि एक जो रिपल्सिव्ह असतो, जो एकमेकापासून लांब लुटतो. ठीक आहे, एक तर अट्रॅक्टिव्ह असेल किंवा रिपल्सिव्ह असेल. रिपल्सिव्ह म्हणजे काय? एकमेकांपासून लांब लुटणे. आणि अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय? एकमेकांकडे, एकमेकांच्या जवळ ओढणे. ठीक आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो? नेहमी अट्रॅक्टिव्ह असतो. तो नेहमी दुसऱ्या बॉडीला, नेहमी कोणतीही बॉडी असू द्या, ती दुसऱ्या बॉडीला काय करेल? अट्रॅक्ट करेल, म्हणजे स्वतःजवळ खेचण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय म्हणते माहिती का? जो काही फोर्स असतो तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तो काय असतो? हे जे काही मासेस आहे, ठीक आहे, आपल्याला कळलं की जे बॉडीचे ते काही 2 मासेस आहेत, ते एकमेकांकडे नेहमी काय करणार? अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार. एवढं आपल्याला बेसिक कळालं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे की कोणतेही 2 मासेस असू द्या, कोणतेही असू द्या, ते एकमेकांकडे नेहमी अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील. ठीक आहे, हा काय झाला तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, तर जो काही तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्याची जी काही व्हॅल्यू आहे, त्याची काही मॅग्नेट्यूड आहे, ती कशावर प्रोपोर्शनल असेल माहिती आहे का? हे जे काही मासेस आहे बॉडीचे, त्या मासेसवर प्रोपोर्शनल असेल. म्हणजे कसं? जर का तुमचं जास्त असेल, तर फोर्स पण तुमचा काय असेल? जास्त असेल. आणि मास जर का तुमचं कमी असेल, तर फोर्स पण काय असेल तुमचा? कमी असेल. बरोबर आहे? तर जे काही आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुमचा, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल कशावर आहे? तुमच्या त्या बॉडीच्या मासेसवर. म्हणजे M1 आणि M2 ह्या 2 मासेसवर तो काय? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, आणि तोच ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कशावर? हे जे काही 2 बॉडी आहेत ना, ज्या 2 बॉडी एकमेकांवर कोणता अट्रॅक्टिव्ह फोर्स अप्लाय करतायत, त्या 2 बॉडी किती अंतरावर आहे? ठीक आहे, ह्या 2मध्ये काहीतरी अंतर असेल ना, तर ते अंतर आपण R नोट करूया. ठीक आहे, तर हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल या आरच्या स्क्वेअरला, ह्या डिस्टन्सच्या स्क्वेअरवर. ठीक आहे, हा न्यूटनचा ग्रॅव्हिटेशन लॉ आहे. की काय म्हणतो न्यूटनचा ग्रॅव्हिटेशन लॉ? की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल 2 बॉडीच्या प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ 2 बॉडीज. ठीक आहे, आणि युनिव्हर्सली प्रोपोर्शनल असेल स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. बघा, हे काय आर काय इथे? स्क्वेअर आहे. ठीक आहे, आर काय इथे? डिस्टन्स आहे. आपण आरचा काय घेतला? स्क्वेअर घेतला. डिस्टन्स बिटवीन देम, ह्या 2 बॉडीमधलं जे काही डिस्टन्स असेल त्याचा स्क्वेअर करायचा. तुमचा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल त्याच्यावर काय असेल? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल. तर आपल्याला हे 2 काय भेटलेले? इथे रिलेशन भेटले. ठीक आहे, हे 2 रिलेशन जर का आपण कंबाईन केले, तर आपण एक रिलेशन लिहू शकतो याच्यावर. F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 अपॉन आरचा स्क्वेअर. हे आपण रिलेशन लिहू शकतो. बरोबर आहे? हे 2 इक्वेशन काय, 2 रिलेशन काय केले? आपण कंबाईन केले. तर आता हे जे काय आपल्याला रिलेशन भेटलं, ठीक आहे,
ह्या रिलेशनला जर का इक्वेशनमध्ये लिहायचं असेल तर आपल्याला माहिती आहे कोणतंही रिलेशन जर का इक्वेशनमध्ये लिहायचं असेल तर आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. म्हणजे ह्या साईनच्या जागी आपण काय करतो, इक्वेलिटीचा साईन आणतो आणि इथे काहीतरी कॉन्स्टंट घेतो. तर इथे आपण जी नावाचा कॉन्स्टंट घेणार आहे. कोणतं कॉन्स्टंट घेणार, जी. आणि हे M1 M2 आपण आर स्क्वेअर जशाला तसं. ठीक आहे, जी आपण कॉन्स्टंट घेतला. पण जी नेमका आहे काय, हा जो काही जी आहे हा नेमका आहे काय, तर ह्या जीला म्हणायचं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे, हा काय झाला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता आपल्याला माहिती आहे जर का कॉन्स्टंट आहेत त्याचे काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू पण असेल ऑब्वियसली. या कॉन्स्टंटचे पण व्हॅल्यू आहे, काय आहे 6.67 × 10⁻11. ही काय झाली याची व्हॅल्यू झाली. आणि याचं जर का युनिट जर का याचा युनिट जर का माहिती करायचं तर न्यूटन मीटरचा स्क्वेअर पर kgचा स्क्वेअर. हा काय झाला याचा याचा युनिट झाला. ठीक आहे, तर तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कळालं काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर प्लस पर kgचा स्क्वेअर. ठीक आहे, तर हा झाला तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला. F = G M1 M2 / R². इथे M1 M2 काय, ह्या दोन बॉडीचे मासेस, R काय, ह्या दोन बॉडीमधलं अंतर, आणि G काय तुमचा हा G. ठीक आहे, हा काय तुमचा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आलं तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स लक्षात. ठीक आहे, आता ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये थोडा ॲडिशन पार्ट बघूया आपण, की जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे बघा, जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे अर्थने जर का समजा ही आपली अर्थ आहे. ठीक आहे, ह्या अर्थ काय करते, आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करत असते. म्हणजे आपण इथे समजा तर अर्थ काय करते, नेहमी आपल्याला आतमध्ये ओढण्याचा, अर्थकडे ओढण्याचा प्रयत्न करत असते आपल्याला. ठीक आहे, तर म्हणूनच आपण जेव्हा अर्थच्या सरफेसवरून असं काहीतरी एखादी बॉल वगैरे असं वरती फेकला, तो काय करतो परत अर्थच्या सरफेसवर वापस येतो. म्हणजे अर्थ काय करते, आपल्याला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, तर अर्थ जर का म्हणजे अर्थ पण आपल्याला काय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते. म्हणजे ही झाली अर्थ, हे झाले अर्थवर आपण छोटेसे. ठीक आहे, तर अर्थचं काहीतरी मास असेल त्याला आपण M म्हणूया, आणि आपलं काहीतरी मास असेल त्याला आपण M2 म्हणूया. म्हणजे अर्थचं मास झालं M1 आणि आपलं मास झालं M2. तर इथे जो काही अर्थ जी काही आपल्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते, ठीक आहे, अर्थ जी काही आपल्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते, त्या फोर्स ते फोर्स काय असतो, तो नथिंग बट आपलं वेट असतं. जे काही आपलं वेट असतं का, आपलं वजन. ठीक आहे, जितका ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थ आपला अप्लाय करेल तेवढंच आपलं काय असतं, वजन असतं. तर वेटचा आपल्याला एक फॉर्म्युला भेटू शकतो, G(m)m/r². ठीक आहे, आपला फोर्सचा फॉर्म्युला काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला Gm1 m2/r². ठीक आहे, तर आपला वेटचा फॉर्म्युला काय झाला, Gmm/r². तर हे बघा, इथे कॅपिटल M आहे, हे आहे स्मॉल m. ठीक आहे, आणि हे काय झालं कॅपिटल R² तर इथे बघा एक गोष्ट नोट डाऊन करून घ्या तुम्ही. तर जी काय तुमचं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल M जे आहे ते आहे तुमचं मास ऑफ अर्थ. ठीक आहे, कॅपिटल M काय, मास ऑफ अर्थ. स्मॉल m काय, तुमचं मास ऑफ ऑब्जेक्ट, की ज्या ऑब्जेक्टवर तुमची जी काही अर्थ आहे ती फोर्स अप्लाय करणार आहे. ठीक आहे, ते मास झालं. आणि R काय झालं माहिती का, रेडियस ऑफ अर्थ, आपल्या अर्थची रेडियस, त्याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं. म्हणजे अर्थच्या रेडियस, आता हे काय झालं अर्थ, ही काय झाली अर्थची रेडियस, आणि आपण कुठे कोणताही ऑब्जेक्ट कुठे अर्थच्या सरफेसवर, बरोबर आहे. तर ह्या सेंटरपासून या इथून इथपर्यंत अंतर किती झालं, ते हे काय झाली अर्थची रेडियसच झाली ना. म्हणून आपण डिस्टन्सच्या ऐवजी काय घेतलं, अर्थची रेडियस घेतली. ठीक आहे, तर बघा हा झाला आपला वेटचा फॉर्म्युला. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आपण वेट घेत असताना कोणत्याही गोष्टीचं आपण असं Gmm/r² नाही घेत. आपण वेट काय घेतो, mg घेत असतो, बरोबर आहे. वेट तर आपण mg घेतो, मग हे काय, हा कोणता फॉर्म्युला नवीनच, बरोबर आहे. तर हा जो काही mg आपण घेतो, हे mg आलेलं आहे ह्या फॉर्म्युल्यावर. कसं, हे जे काही तुमचं g आहे, जी, ह्या जीची काय व्हॅल्यू माहिती आहे का, G = Gm/r². ही आहे तुमची जीची व्हॅल्यू. आणि ह्या जीला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल, ह्या जीला आपण म्हणतो असतो ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ह्या जीला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. म्हणजे Gm/r² ची किंमत काय झाली तुमची जी. म्हणून आपण ह्या 3 टर्मच्या ऐवजी हा जी ठेवला. ठीक आहे, मग आपला वेटचा फॉर्म्युला काय झाला, m × g. पण आपला रिअल जर का आपल्याला वेटचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, तो काय असणार आहे, Gmm/r². ठीक आहे,
तर बघा आपल्याला जीची व्हॅल्यूसुद्धा माहिती आहे. ह्या काय जी आहे याची व्हॅल्यूसुद्धा माहिती आहे आपल्याला, काय 9.8. ठीक आहे. आता 9.8 आपण घेतो, पण ती आली कशी नेमकी? ठीक आहे. तर आपल्याला आत्ता बघा ह्या जीचं फॉर्म्युला माहीत झाला, GM/R चा स्क्वेअर. हा काय झाला, जीचा फॉर्म्युला माहिती झाला, बरोबर आहे. तर याच्यात जर का आपण किमती टाकल्या तर जीची किंमत काय बघा तुमची, जीची किंमत काय बघा, जीची किंमत आहे तुमची 6.67 × 10⁻⁻11. ही झाली तुमची ह्या जीची किंमत. त्यानंतर मास ऑफ अर्थ हा जो काही यम आहे तुमचा, मास ऑफ अर्थ काय तुमचा 6 × 10⁻24. ठीक आहे. नोट डाऊन करून घ्या की मास ऑफ अर्थ तुमचं काय 6 × 10⁻24. आणि हे काय झालं तुमचं रेडियस. आता रेडियस ऑफ अर्थ काय माहिती का, 6.4 × 10⁻24. ही काय झाली तुमची रेडियस. ठीक आहे. पण ह्या रेडियसचं काय येते स्क्वेअर, म्हणून आपण याचा पण स्क्वेअर करावं लागेल. हे पूर्ण जर का आपण सॉल्व केलं, तर याची व्हॅल्यू येते 9.8. ठीक आहे. म्हणून आपण जीची व्हॅल्यू 9.8 मीटर/सेकंद घेत असतो. आलं तुमच्या लक्षामध्ये? ठीक. ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये एवढंच होतं. आता आपण याच्यानंतरचा फोर्स बघूया. ठीक आहे. बघा आता फंडामेंटल फोर्सेसचा जो काही सेकंड टाईप ऑफ फोर्स आहे, जो की आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स काय आहे, इट इज ॲन अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल. कोणता फोर्स आहे हा, इट इज द हा कोणता फोर्स आहे, इट इज ॲन अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल. जे आता बघा जे काही तुमचे चार्जेस असतात ते काय असतात, Q1 Q+ आणि Q-, बरोबर आहे. चार्जेस कोणते असतात तुमचे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. हे काय झालं तुमचे चार्जेस, बरोबर आहे. आता बघा हे इलेक्ट्रिकली चार्ज आहे असं आपण समजूया. ठीक आहे. आता इलेक्ट्रिकली जर का चार्ज असतील तर त्यामध्ये मॅग्नेटिक पॉवर येत असते. ठीक आहे. तर असे दोन पार्टिकल जे की इलेक्ट्रिकली चार्ज आहे, अशा पार्टिकलमध्ये एक तर कोणता फोर्स लागतो माहिती आहे का, एक तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन लागतो किंवा फोर्स ऑफ रिपल्शन लागतो. ठीक आहे. तर ह्या फोर्सला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. आता हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघत असताना आपण बघितलं होतं का, इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ओनली. म्हणजे काय, जे दोन तुमचे मासेस घेतले होते आपण M1 आणि M2, हे एकमेकांकडे काय करणार, फक्त आणि फक्त अट्रॅक्ट करणार. ठीक आहे. एकमेकांकडे ओढण्याचा प्रयत्न करणार. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्समध्ये तसं नाही आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्समध्ये आपल्याला दोन चार्ज मिळत असतात, Q+ आणि Q-. ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. तर जर का दोन पॉझिटिव्ह चार्जेस Q+ आणि Q+, ठीक आहे, म्हणजे दोन सेम चार्जेस, किंवा Q- आणि Q-, हे दोनसुद्धा सेमच आहे. Q+ किंवा Q- हे दोन काय चार्जेस आहे, सेमच आहे. म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्जेस, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्जेस एकमेकांच्या जर का जवळ आले तर ते एकमेकांना काय करणार माहिती आहे का, हे चार्जेस रिपल्स करणार. इथे कोणता फोर्स अप्लाय होणार, रिपल्सिव्ह फोर्स अप्लाय होणार. आणि जर का दोन चार्जेस म्हणजे एक पॉझिटिव्ह आहे दुसरा निगेटिव्ह आहे, किंवा पहिला पॉझिटिव्ह आहे पहिला निगेटिव्ह आहे दुसरा पॉझिटिव्ह आहे, यांच्यामध्ये कोणता फोर्स अप्लाय होणार, अट्रॅक्टिव्ह फोर्स, बरोबर आहे. यांच्यामध्ये कोणता फोर्स अप्लाय होणार, अट्रॅक्टिव्ह फोर्स. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स काय आहे, इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्टिव्ह ऑर रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल. ठीक आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सप्रमाणेच याचा जर का फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा झाला तर जो काही F आहे तुमचा, तो काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे Q1 आणि Q2 वर. ठीक आहे. तुमचे जे काही चार्जेस आहेत त्याच्यावर. ठीक आहे. ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, बरोबर आहे. आणि दुसरं, आणि ते किती चार्ज आहेत. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या दोन चार्जेसमधलं समजा Q+ Q- असे दोन चार्जेस आहेत, तर ह्या दोन चार्जेसमध्ये काहीतरी डिस्टन्स असणार आहे, ते डिस्टन्स R. तसंच तो त्या Rला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. स्क्वेअर ऑफ डिस्टन्सला तो काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ह्या दोन जर का रिलेशनवरून जर का आपल्याला एक कंबाईन रिलेशन जर का बनवायचं असेल तर आपल्याला असं करावं लागेल, Q1 Q2 / R चा
स्क्वेअर. आता हे जे काही तुमचं रिलेशन आहे याला जर का इक्वेशनमध्ये लिहायचं असेल तर आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागेल जो की आपण घेतला Q1 Q2 अपॉन आरचा स्क्वेअर. ठीक आहे. आणि हा के काय आहे, के आहे कॉन्स्टंट. इथे केची व्हॅल्यू काय माहिती का 9 × 10⁻⁹. ठीक आहे. याचं युनिट आहे बघा न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. ठीक आहे. इथे आहे केचं युनिट. हां, झालं तुम्हाला इथपर्यंत आलं लक्षात. हा झाला तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला. आणि हे काय झालं त्याचं, जो काही तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्समध्ये जो काही कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, त्या कॉन्स्टंटची ही झाली व्हॅल्यू 9 × 10⁻⁹. आता हा जो काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे तुमचा, त्याला EMF पण म्हणतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. हा स्ट्रॉंग असतो कशापेक्षा, ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा. जो काही तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता M1 M2 अपॉन r², आणि इकडे होती G, म्हणजे G M1 M2 अपॉन r², याच्यापेक्षा हा काय आहे, स्ट्रॉंग आहे, K × Q1 Q2 अपॉन r². हा काय आहे, स्ट्रॉंग आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. याच्यानंतर आपण आता तिसरा फोर्स बघूया. तर बघा, हा आपला झाला तर तिसरा टाईप्स ऑफ फोर्स, ज्याचं नाव आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. तर हा फोर्स कसा असतो, काय करतो माहिती आहे का, हा फोर्स काय करतो, न्यूक्लियसला बाइंड करून ठेवण्याचं काम करतो. न्यूक्लियसला ब्रेकडाऊन होऊ देत नाही. आता ब्रेकडाऊन होऊ देत नाही म्हणजे काय होऊ देत नाही, आपण हे फिगरच्या माध्यमातून बघूया. ठीक आहे. एक एक्झाम्पल घ्या हेलियम ॲटमचं. ठीक आहे. हेलियम ॲटमचं एक एक्झाम्पल घेऊया आपण. हेलियममध्ये काय असते बघा, ठीक आहे, 2 पॉझिटिव्ह चार्जेस असतात न्यूक्लियसमध्ये, बरोबर आहे. आणि 2 काय असतात, 2 असतात तुमचे न्यूट्रॉन, बरोबर आहे. या पॉझिटिव्ह चार्जेसला आपण काय म्हणतो, प्रोटॉन. याला काय म्हणतो आपण, न्यूट्रॉन. आणि जे काही तुमची फर्स्ट ऑर्बिटल असते, जे काही तुमची फर्स्ट ऑर्बिट असते, तिथे असतात 2 इलेक्ट्रॉन, निगेटिव्ह चार्जेसवाले, बरोबर आहे, 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तर याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो न्यूक्लियस, बरोबर आहे. हे काय झालं, तुमचे पॉझिटिव्ह चार्जेस काय आले, प्रोटॉन. आणि N फॉर काय झालं तुमचं, न्यूट्रॉन. न्यूट्रॉन का असतो, न्यूट्रल असतो, त्याच्यावर पॉझिटिव्ह पण चार्ज नसतो आणि निगेटिव्ह पण चार्ज नसतो. ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉनवर कोणता असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. तर जर असं समजा की आपण इलेक्ट्रॉन हे काढून टाकलं, ठीक आहे, फक्त एवढ्याच गोष्टी आपल्याला स्टडी करायची आहे, या न्यूक्लियसची. ह्या फक्त आपल्याला काय करायचं, या न्यूक्लियसची स्टडी करायची. आता बघा, ह्या न्यूक्लियसमध्ये काय राहिलेलं आहे, 2 पॉझिटिव्ह चार्जेस राहिले, बरोबर आहे, आणि 2 न्यूट्रॉन राहिले. ठीक आहे. आता मला सांगा आपल्या बेसिक नॉलेजवरून की इथे बघा 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, म्हणजे प्रोटॉन आहेत. ठीक आहे. आता हे दोन्ही पण जर का पॉझिटिव्ह आहेत तर हे एकमेकांना अट्रॅक्ट करतील का एकमेकांना रिपल्स करतील. ऑब्वियसली तुम्ही सगळे म्हणसाल की हे एकमेकांना काय करतील, रिपल्स करतील, बरोबर आहे. ठीक आहे. आता हे जर का एकमेकांना जर का रिपल्स यांनी केलं, ह्या 2 पॉझिटिव्ह चार्जेसनं जर का एकमेकांना रिपल्स केलं, तर रिपल्स केल्यामुळे हा जो काही न्यूक्लियस आहे, हा काय होईल, हे जर का एकमेकांना असे रिपल्स करताय, एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करताय, तर हा जो काही न्यूक्लियस आहे तुमचा, हा काय होईल, ब्रेक होऊन जाईल म्हणजे काय, तुटून जाईल, बरोबर आहे. आणि स्ट्रक्चर तिथे डिस्ट्रॉय होऊन जाईल. पण असं होत तर नाही आहे, स्ट्रक्चर तर डिस्ट्रॉय नाही होत आहे. हा जे काही स्ट्रक्चर आहे हे एकदम स्ट्रॉंग स्ट्रक्चर बनून जातं आहे. ठीक आहे. मग स्ट्रॉंग कसं काय बनते, इथे तर थेरी उलटीच होऊन गेली मग. कारण हे काय म्हणते, जर पॉझिटिव्ह चार्जेस 2 जर का सेम चार्जेस जर का सोबत आहेत तर एकमेकांना रिपल्स करायला पाहिजे, आणि रिपल्स केल्यामुळे हा न्यूक्लियस सुटून जायला पाहिजे, बरोबर आहे. पण असं होल तर नाही लागलं बा. मग इथे काय होतं आहे नेमकं, इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स लागायला पाहिजे, ज्याच्यामुळे काय व्हायला पाहिजे की हे एकमेकांना रिपल्स करतील, ना ते न्यूक्लियस काय होईल, ब्रेकडाऊन होईल. पण इथे काय व्हायला लागलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सच्या पेक्षाही जास्त स्ट्रॉंग फोर्स इथे अप्लाय व्हायला लागला, ज्याचं नाव आहे न्यूक्लिअर फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. ह्या स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्समुळे काय व्हायला लागलं माहिती आहे का, हे चार्जेस एकमेकांना रिपल्स नाही करत, हे चार्जेस एकमेकांना काय करतात माहिती आहे का, अट्रॅक्ट करतात. ठीक आहे. एकमेकांना बाइंड करण्याचं काम करतात. आणि ह्या अट्रॅक्शनमुळे हा जो काही न्यूक्लियस आहे का, हा एकदम वेल बाइंडेड होतो. ठीक आहे. हा एकदम, याचं जे काही स्ट्रक्चर आहे हे एकदम वेल बाइंडेड होतं, जे की ब्रेक होत नाही. ठीक आहे. ते
न्यूक्लियसला, ह्या पार्टिकलला, हे जे काही न्यूक्लियॉन्स आहे हे एकमेकांना बाइंड म्हणजे टुगेदर बांधून ठेवण्याचं काम करतात आणि हे ज्या फोर्समुळे एकमेकांना बांधून ठेवतात का, त्या फोर्सला आपण म्हणतो स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. आलं लक्षात? ज्या फोर्समुळे हे सगळे एकमेकांना बांधले गेलेले आहेत त्या फोर्सला आपण काय म्हणतो, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. ठीक आहे. जो काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे तो कुठे अप्लाय होतो. आता तुम्ही म्हणता मग इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आपण का बरं शिकतोय, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स अप्लाय कुठं व्हायला का माहिती का, इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल जिथे असतील तिथेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सचं काम आहे. जिथं आपण न्यूक्लियॉन्सबद्दल बोलणार आहोत, जिथं आपण न्यूक्लियसबद्दल बोलणार आहोत तिथं Q1 चार्ज पार्टिकलचं काही घेणं देणंच नाही तिथे आपल्याला, Q+Q-, बरोबर आहे. हे जे काही इथं आपण काय प्रोटॉन न्यूट्रॉन, इथं आपण काय न्यूक्लियॉन्सबद्दल बोलतोय ना. तर न्यूक्लियॉन्सला बाइंड करून ठेवण्याचं काम कोण करतंय, तुमचा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स करतोय. ठीक आहे, आलं लक्षात. आणि हा जो काही तुमचा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे हा सगळ्या फोर्सपैकी, म्हणजे जसं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स झाला तुमचा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स झाला, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स, अशा चारही फोर्समध्ये तुमचा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स हा सगळ्यात जास्त स्ट्रॉंगेस्ट आहे. म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंग जर का फोर्स तुम्हाला सांगायचा असेल फंडामेंटल फोर्समध्ये, सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट फोर्स कोणता आहे, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. त्याचं नावातच आहे स्ट्रॉंग. ठीक आहे, तो सगळ्यात जास्त स्ट्रॉंग फोर्स आहे. आलं लक्षात. हे आहे स्ट्रॉंग फोर्स. तसंच आता आपण बघूया की वीक न्यूक्लिअर फोर्स काय असतो. ठीक आहे, हा जे काही न्यूक्लियस आहे यालाच आपण अल्फा पार्टिकल सुद्धा म्हणतो. ठीक आहे, ह्या न्यूक्लियसला जर काही इलेक्ट्रॉन काढून टाकले तर त्याला आपण काय म्हणणार, अल्फा पार्टिकल सुद्धा म्हणणार. ठीक आहे, तिसरा फोर्स तुम्हाला लक्षात आला, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. आता आपण चौथा फोर्स बघूया, वीक न्यूक्लिअर फोर्स. बघा आता आपला चौथा आणि शेवटचा टाईप ऑफ फोर्स कोणता आहे फंडामेंटल फोर्समधला, वीक न्यूक्लिअर फोर्स. तर वीक न्यूक्लिअर फोर्स काय माहिती आहे का, दिस इज द इंटरॅक्शन बिटवीन सब ॲटॉमिक पार्टिकल दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर रेडिओ ॲक्टिव्ह डिके ऑफ ॲटम इन पार्टिकल बीटा इमिशन. ठीक आहे, आता डेफिनेशन आपण एका डायग्राममधून समजून घेऊया. डायग्राममधून म्हणण्यापेक्षा आपण कन्सेप्ट बघा काय आहे. ठीक आहे, कन्सेप्ट काय माहिती आहे का, समजा एक तुम्ही प्रोटॉन कन्सिडर करा. ठीक आहे, आणि एक न्यूट्रॉन कन्सिडर करा. एक काय कन्सिडर करायचं, प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन. ठीक आहे, सब ॲटॉमिक पार्टिकल. ठीक आहे, तर काय होते माहिती आहे का, यांच्यामध्ये इंटरॅक्शन होते. इंटरॅक्शन कशी होते माहिती आहे का, प्रोटॉन न्यूट्रॉनमध्ये कन्वर्ट होतो किंवा मग न्यूट्रॉन प्रोटॉनमध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, पण आता हे कन्वर्ट होत असताना समजा प्रोटॉन जर का न्यूट्रॉनमध्ये समजा कन्वर्ट व्हायला लागला, की हा जो काही प्रोटॉन आहे हा न्यूट्रॉनमध्ये कन्वर्ट व्हायला लागला, तर हे जे काही इंटरॅक्शन आहे हे इंटरॅक्शन होत असताना काही पार्टिकल्स बाहेर पडतात. यामधून एक पार्टिकल बाहेर पडतो, त्या पार्टिकलला आपण म्हणतो पोझिस्ट्रॉन. त्या पार्टिकलला आपण काय म्हणतो, पोझिस्ट्रॉन. आणि ह्या पोझिस्ट्रॉनला आपण काय म्हणतो असतो माहिती का, हा आता प्रोटॉन आहे. प्रोटॉन कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. ठीक आहे, प्रोटॉन जर का न्यूट्रॉनमध्ये चेंज व्हायला लागला त्याच्यामधून एक पार्टिकल मिळतो जो काही असतो पोझिस्ट्रॉन. ठीक आहे, हा पोझिस्ट्रॉन असतो बघा बीटा प्लस डीके, याला काय म्हणायचं, बीटा प्लस डीके. ठीक आहे, हे झालं तुमची बीटा कन्सेप्ट लक्षात आली की बीटा इमिशन काय. ठीक आहे, की यातून एक पार्टिकल इमिट होईल जो की काय, ज्याचं नाव काय, पोझिस्ट्रॉन. कधी, जेव्हा प्रोटॉन न्यूट्रॉनमध्ये कन्वर्ट होईल तेव्हाच काय होईल, पोझिस्ट्रॉन पार्टिकल इमिट होईल. त्याला आपण काय म्हणतो, बीटा डीके सुद्धा म्हणतो, बीटा प्लस डीके. ठीक आहे, बीटा प्लस डीके. आता बीटा प्लस डीके तर बीटा मायनस डीके पण असेल, तर बीटा मायनस डीके होईल केव्हा. ठीक आहे, तर बघा, तर बीटा मायनस डीके केव्हा होईल माहिती आहे का. आता ही एक कंडिशन झाली. आता एक सेकंड कंडिशन बघूया आपण, हे तुम्ही नोट डाऊन करा. एक सेकंड कंडिशन बघू आपण, की हा जो काही न्यूट्रॉन आहे हा समजा प्रोटॉनमध्ये चेंज झाला. ठीक आहे, यांचं इंटरॅक्शन झालं, न्यूट्रॉन कुठे गेला, प्रोटॉनमध्ये गेला. तर न्यूट्रॉन प्रोटॉनमध्ये जात असताना काय होईल माहिती आहे का, एक इलेक्ट्रॉन बाहेर पडेल. ठीक आहे, आणि एक पार्टिकल बाहेर पडेल ज्याला आपण म्हणतो अँटी न्यूट्रॉन. अँटी न्यूट्रिनो, त्याला आपण काय म्हणतो, अँटी न्यूट्रिनो. ठीक आहे, आणि हा जो काही न्यूट्रॉन आहे, न्यूट्रॉन जर का प्रोटॉनमध्ये कन्वर्ट होत असेल तर इलेक्ट्रॉन निघतोय, म्हणजे काय, इलेक्ट्रॉन कोणता चार्ज असतो, मायनस. तर ह्या अँटी न्यूट्रिनोला आपण काय म्हणतो माहिती का, बीटा मायनस डीके. अँटी न्यूट्रिनोला आपण काय म्हणतो, बीटा मायनस डीके. तर बीटा प्लस डीके आणि बीटा मायनस डीके होईल केव्हा,
जेव्हा प्रोटॉन हा न्यूट्रॉनमध्ये कन्वर्ट होईल तेव्हा कोणता डिके होईल? बीटा प्लस डिके. बरोबर आहे. कोणता पार्टिकल इमिशन, जे काही पार्टिकल तुमचं इमिट व्हायला लागला इथे कोणता पार्टिकल इमिट होईल? पॉझिस्ट्रॉन. बरोबर आहे. आणि त्याला आपण काय म्हणतो? बीटा प्लस डिके. आणि जेव्हा न्यूट्रॉन हा प्रोटॉनमध्ये इंटरॅक्ट होईल किंवा प्रोटॉन न्यूट्रॉनमध्ये कन्वर्ट होईल तेव्हा इलेक्ट्रॉन बाहेर पडेल जो काही निगेटिव्ह चार्ज असतो. ठीक आहे. आणि त्या पार्टिकलला आपण काय म्हणतो? अँटी न्यूट्रिनो. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? बीटा मायनस डिके. आलं लक्षामध्ये? आणि हा जो काही तुमचा वीक न्यूक्लिअर फोर्स आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा स्ट्रॉंग असतो. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा स्ट्रॉंग असतो. बट तुमचा जो काही स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे आणि जो काही तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे याच्यापेक्षा हा कमी स्ट्रॉंग असतो, यांच्यापेक्षा हा वीक असतो. स्ट्रॉंग कोणापेक्षा? हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा स्ट्रॉंग आहे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स यांच्यापेक्षा हा काय? वीक आहे. आलं लक्षात? 4 टाईप्स ऑफ फोर्सेस. ठीक आहे. तर हे झाले तुमचे 4 टाईप्स ऑफ फोर्सेस जे की आपण बघितले. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यानंतर बघितलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, त्यानंतर बघितलं आपण स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि हा लास्ट वन वीक न्यूक्लिअर फोर्स. तर आशा आहे की तुम्हाला हे 4ही फोर्स लक्षात आले असतील. काही अडचण असेल तर तुम्हाला संपर्क करू शकता. ठीक आहे. धन्यवाद.